मोताळ्यात 13 जुलै 2025-26 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रलंबित नुकसान भरपाई तातडीने वितरित करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ता जयश्री शेळके यांनी केली। मोताळा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा सोयाबीन, कापूस, तूर, मका तसेच इतर खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामे करण्यात आले। शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली होती, मात्र अजूनही अनेक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नसल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत। मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्यायासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन केले। बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोताळा तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आणि 2025-26चे जी काही अतिवृष्टीची मदत होती ती अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही, त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक या ठिकाणी आलेलो होतो। आणि या ठिकाणी आल्यानंतर अतिशय गंभीर प्रकार समोर आला आहे, तो म्हणजे अद्यापपर्यंत 3100 जवळपास शेतकऱ्यांचे डेटा अपलोड हा झालेला नाही, त्यांचे KYC अपलोड करण्यात आलेल्या नाहीत। आणि त्यामुळे हे शेतकरीसुद्धा कदाचित जर या ठिकाणी आपण आंदोलन केलं नसतं, आपण आवाज उठवला नसता तर कदाचित हे या मदतीपासून वंचित राहू शकले असते। परंतु आज या ठिकाणी आम्ही माननीय तहसीलदार यांना त्या संदर्भातली सगळी सत्यता वस्तुस्थिती ही लक्षात आणून दिली आहे आणि पुढच्या 8 दिवसामध्ये या 3100 लोकांचाही पूर्ण डेटा हा अपलोड केला जाईल आणि लवकरात लवकर शासनाने आणि प्रशासनाने सुद्धा ही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली पाहिजे। शासन सातत्याने शेतकऱ्यांबाबत उदासीनतेचं धोरण ठेवतंय आणि त्यामुळे खूप मोठा फटका, खूप मोठा त्रास हा शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय। ही 25-26ची नुकसानीची रक्कम जर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये महिन्याभरापूर्वी जमा झाली असती तर कदाचित पेरणीच्या उपयोगी पडली असती, परंतु दुर्दैवाने ती मदत शेतकऱ्यांना होऊ शकली नाही। आता आमची पुन्हा एकदा शासनाला आणि प्रशासनालाही विनंती आहे की लवकरात लवकर तातडीने 25-26ची नुकसानीची अतिवृष्टीची जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी।